श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, हे 11 किडे आणि पक्षी तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देतात. जर हे 11 प्रकारचे किडे आणि पक्षी तुमच्या घराच्या आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. शास्त्रानुसार हे किडे आणि पक्षी जेव्हा तुमच्या घराच्या परिसरात फिरतात तेव्हा त्या घराचे भाग्य उजळते आणि हे घर श्रीमंत होते. तसंच घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. या किड्यांना आणि पक्ष्यांना हे आधीच कळते की त्या घराचे भाग्य उजळणार आहे, त्यामुळे ते त्या घराभोवती फिरत असतात. ज्या घराची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता असते तिथे हे जीव हमखास दिसतात. हे 11 किडे आणि पक्षी शुभ मानले जातात. जर हे 11 जीवजंतू तुमच्या घराच्या आसपास दिसत असतील तर तुमच्या घरामध्ये बरकत येणार आहे आणि माता लक्ष्मीचा वास होणार आहे. हे किडे आणि पक्षी संकेत देतात की तुमचं झोपलेलं भाग्य जागे होणार आहे. त्यापैकी कोणताही एक जंतू किंवा पक्षी तुमच्या घराच्या आसपास आढळल्यास समजा की भगवंताचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे. भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत. देवादिदेव महादेव यांचे वाहन नंदी आहे आणि महादेवांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. त्यामुळे हे जीवजंतू आणि पक्षी खूप महत्त्वपूर्ण आणि खास मानले जातात. प्रत्येकाने याची माहिती करून घेतली पाहिजे. जर हे जीवजंतू आणि पक्षी तुमच्या घराजवळ येत असतील तर त्यांना इजा पोहोचवू नका आणि त्यांना मारू नका, कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि माता लक्ष्मीला हे अजिबात आवडत नाही. जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्या घराच्या परिसरात हे शुभ किडे आणि पक्षी आढळले तर उलट आनंद मानावा, कारण तुमचा भाग्योदय होणार आहे. तुमच्या आयुष्यातील वाईट वेळ संपली आहे आणि आर्थिक समस्या तसेच अशांती दूर होणार आहे. आता तुमच्या जीवनामध्ये चांगली वेळ सुरू होणार आहे. चला आता जाणून घेऊया की कोणते आहेत ते 11 शुभ किडे आणि पक्षी. चिंचुंद्रीचे आगमन सुख, शांती आणि समृद्धीचे संकेत आहेत. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की चिंचुंद्रीचे आगमन हे तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येते. तुम्ही चिंचुंद्री अनेक वेळा पाहिली असेल आणि जर चिंचुंद्री रात्रीच्या वेळी तुमच्या घरात आली किंवा ती वारंवार घराच्या आसपास दिसत असेल तर समजा की तुमच्या घराचे भाग्य चमकणार आहे. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिंचुंद्री राहते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. चिंचुंद्रीचे शुभ संकेत. चिंचुंद्री घरात प्रदक्षिणा घालते तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. जिथे चिंचुंद्री असते तिथे उंदीर, साप, कीटक किंवा इतर हानिकारक प्राणी फारसे दिसत नाहीत. चिंचुंद्री घरातील जीवाणू खात असल्यामुळे घर स्वच्छ राहते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. चिंचुंद्री जर एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर त्याला लवकरच मोठा आर्थिक फायदा होणार आहे. दिवाळीच्या रात्री जर चिंचुंद्री दिसली तर त्या व्यक्तीचे नशीब उजळते, अनपेक्षित धनप्राप्ती होते आणि प्रगती होते. चिंचुंद्री जर घराभोवती फिरली तर त्या घरावरील संकटे टळतात आणि घर सुरक्षित होते. जर चिंचुंद्री तुम्हाला घराला 4 प्रदक्षिणा घालत असेल तर घरातील सर्व बाधा दूर होतात आणि सुख समृद्धी वाढते. चिंचुंद्रीच्या आगमनामुळे जीवनात बदल आणि ते होत असतात. जर एखादी व्यक्ती चिंतेमध्ये असेल आणि त्यामुळे चिंचुंद्री तिच्या घराजवळ दिसली तर तिच्या जीवनातील समस्या या सर्व दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार चिंचुंद्री घरात आली की त्या घराच्या दिनचर्येमध्ये सकारात्मक बदल होतो. कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुधारते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर राहतो. व्यापाऱ्यांसाठी विशेष शुभ संकेत. जर चिंचुंद्री घरामध्ये येऊन 4 प्रदक्षिणा घालते तर त्या घरातील व्यक्तींना अखंड धनप्राप्ती होते. व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये मोठी भरभराट होण्याची शक्यता असते. म्हणून चिंचुंद्री दिसल्यास घाबरू नका. ती तुमच्या जीवनात यश, प्रगती आणि समृद्धी घेऊन येत आहे. चिमणी आणि उंदीर शुभ व अशुभ संकेत. चिमणीचे घरात येणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की चिमणीने घरात, बाल्कनीत किंवा ओट्यावर घाण केली तर ते धनप्राप्तीचे संकेत असतात. त्यामुळे अशा घटनेचा तिरस्कार करू नये. जर चिमणी तुमच्या डोक्यावरून उडून गेली तर ते अतिशय शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये चिमण्या बिनधास्तपणे फिरतात त्या घरात माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. चिमणी जर घरात येऊन चिवचिवाट करू लागली तर समजावे की त्या घरात ऐश्वर्य आणि वैभव येणार आहे. नवीन कार्याचा आरंभ होणार असून विविध संधी प्राप्त होणार आहेत.
जर चिमणीने तुमच्या घरात घरटे बनवले तर समजा की लवकरच आनंदाचे आगमन होणार आहे आणि संकटे आणि बाधा टळणार आहेत आणि घर सुख व समाधानाने भरून जाते. चिमणी जर काही दिवसांनी घरटे सोडून पुन्हा त्याच ठिकाणी आली तर ते खूप शुभ मानले जाते. चिमणीचा शुभ परिणाम. चिमणी घरात आल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे हे एक शुभ संकेत मानले जातात. 3. उंदीर. उंदीर घरामध्ये आल्यास तो दरिद्र आणि अपयशाचे संकेत घेऊन येतो. जर घरात उंदीर दिसला तर समजावे की त्या घरात आर्थिक अडचणी आणि संकट येऊ शकते. उंदीर घरात असल्यास घरात दारिद्र्य, दुःख, कष्ट आणि आजार वाढू शकतात. उंदीर मारू नये कारण तो भगवान गणेशाचे वाहन आहे. भगवान गणेशाचे मोषक नावाच्या राक्षसाला हरवल्यानंतर त्याला आपले वाहन बनवले होते. त्यामुळे उंदराला मारणे पाप मानले जाते. उंदीर टाळण्यासाठी काय करावे? उंदराला घरात प्रवेश करू देऊ नका. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर उंदीर घराबाहेर काढा. उंदीर सतत घरात फिरत असल्यास ते घरासाठी अशुभ मानले जाते. निष्कर्ष. चिमणी घरात आल्यास ते अत्यंत शुभ असते आणि सकारात्मक ऊर्जेचे संकेत असते. उंदीर घरात असल्यास तो संकटे आणि दारिद्र्याचे संकेत देतो. त्यामुळे त्याला शक्य तितक्या लवकर घराबाहेर काढा. आणि शुभ व अशुभ संकेत. मधमाशी, फुलपाखरू आणि विंचू. 4. मधमाशी. मधमाशी सर्वांनाच माहिती आहे, पण ती घरात मधाचे पोळे बनवू लागली तर ते अशुभ मानले जाते. घरात मधाचे पोळे असल्यास त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. जर मधमाशीचे पोळे घरासमोरील झाडावरही असेल तरी घरात सतत अशांती राहते. मधमाशीच्या घरामुळे घरातही छोटे छिद्र होऊ लागतात, जसे मधाच्या पोळ्यांमध्ये असतात. जर घरात लहान मुले असतील तर त्यांना मधमाशांपासून धोका असतो. जर घरात मधमाशाचे पोळे दिसले तर ते लवकरात लवकर काढून टाका, अन्यथा घरात दुःख आणि कष्ट येत राहतात. 5. फुलपाखरू. फुलपाखरे रंगीबेरंगी आणि मनमोहक असतात आणि शुभ संकेत घेऊन येतात. सोनेरी रंगाचे किंवा सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरू जर घराच्या आसपास दिसले तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जातात. घरात असे फुलपाखरू दिसल्यास समजावे की तुमच्या जीवनात यश आणि समृद्धी येणार आहे. हे फुलपाखरू प्रत्येक समस्येपासून सुटका करण्यासाठी चमत्कारिक मानले जाते. घरात वादविवाद आणि अशांती दूर होतात आणि धनसमृद्धीचा वर्षाव होतो. जर फुलपाखरू घरात आले तर त्याला माता लक्ष्मीचा कृपा तुमच्यावर राहते आणि अशा शुभ फुलपाखरांना घरातून हुसकावून लावू नका, कारण ते चांगल्या दिवसांचे संकेत देतात. 6. विंचू. विंचू हा अत्यंत अशुभ संकेत मानला जातो. विंचू घरात आल्यास तो दारिद्र्यतेचे लक्षण आहे. विंचू घरात असेल तर अचानक आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. विंचू घरात दिसला तर तातडीने त्याला बाहेर काढा, कारण तो अशुभ मानला जातो. एकाच वेळी 2 विंचू किंवा एका मागे एक विंचू दिसले तर ते अधिक वाईट मानले जाते. हा संकेत अलक्ष्मी म्हणजेच दरिद्र आणि अशुभतेच्या प्रवासाचे असतो आणि विंचू घरात दिसल्यास समजावे की घरात संकट आणि दुःख येऊ शकते. निष्कर्ष. मधमाशीचे पोळे घरात असल्यास ते अशुभ मानले जाते आणि लवकरात लवकर काढावे. फुलपाखरे शुभ संकेत देतात, त्यांना घराबाहेर हाकलू नका. विंचू घरात आल्यास तो दरिद्रतेचा आणि शुभ या संकटांचा संदेश असतो, म्हणून ते पूर्णपणे अशुभ असतात. त्यामुळे त्याला तातडीने बाहेर काढा. शुभ व अशुभ संकेत. पाल आणि मुंगी. 7. पाल. पाल अनेक घरांमध्ये आढळते, पण ती खूप शुभ मानली जाते. पालीला मारू नये कारण हे मोठे पाप समजले जाते. पाल मारल्याने घरात दुःख आणि अशांती वाढते. पाल घरात असल्याने सुख, शांती आणि समृद्धी येते. पाल घरातील झुरळे आणि कीटक खाऊन घराची स्वच्छता करते. एका मागोमाग 2 किंवा 3 पाली दिसल्यास ते माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत आहे. पूजा करत असताना पाल दिसल्यास घरात बरकत आणि भाग्योदय होतो. शेपूट तुटलेली पाल शुभ मानली जाते आणि माता लक्ष्मीचे स्वरूप समजले जाते. पालीला घाबरू नका किंवा हटवू नका, कारण ती शुभतेचा संदेश घेऊन येत असते. पाल मारल्याने जीवनात मोठ्या समस्या उद्भवू शकतात. 8. मुंगी. मुंगी घरात आल्यास ती शुभ संकेत घेऊन येते. पूर्व दिशेकडून मुंगी घरात आल्यास घराचे भाग्य लवकरच चमकणार असते. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येणार असतात. घरातील समस्या दूर होतात आणि सुख शांती नांदते. परदेश गमन किंवा मोठी संधी मिळण्याची शक्यता असते. मुंगी दक्षिण दिशेकडून घरात आली तर लवकरच अनपेक्षित धनप्राप्ती होते. घरात अशा शुभ मुंग्या आल्यास त्यांना पीठ, साखर किंवा गूळ खायला द्यावे. मुंग्यांना अन्नदान केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवन सुखमय होते. निष्कर्ष. पाल घरात आली तर ती शुभ मानली जाते, तिला मारू नये. शेपूट तुटलेली पाल धनलाभ आणि भाग्योदयाचा संकेत आहे.
मुंगी घरात आल्यास सुख समृद्धी आणि अनपेक्षित धनप्राप्तीचा संकेत असतो. मुंग्यांना अन्न दिल्यास त्यांचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनात सकारात्मक बदल होतात. आता पुढे शुभ व अशुभ संकेत भुंगा, कासव आणि कोळी. 9. भुंगा. वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे बाहेर पडतात आणि बहरलेल्या फुलांभोवती फिरू लागतात. तुमच्या घरात किंवा बागेत भुंगे दिसणे सामान्य आहे. विशेषतः काळा भुंगा घरात आल्यास तो खूप शुभ मानला जातो. भुंगा येणे म्हणजे लवकरात लवकर आनंदाची बातमी मिळणार आहे. जर तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्याच्या येण्याने सकारात्मक बदल घडू शकतो. भुंगा शुभतेचा संदेश घेऊन येतो, म्हणून त्याला घाबरू नये किंवा हाकलू नये. 10. कासव. भगवान विष्णूंच्या चरणी कासव असल्याने तो खूप पवित्र प्राणी मानला जातो. कासव घरात आल्यास त्या घराचे भाग्य उजळते आणि कासव येणे म्हणजे स्वतः भगवान विष्णूने तुमच्या घरात प्रवेश केलाय. जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही अवश्य असते. घरातील संकटे दूर होऊन सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते. देवघरात कासव असणे शुभ मानले जाते. जर तुम्ही कासवाच्या कप्प्यात तुमच्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर काही दिवसातच ती पूर्ण होऊ शकते. कासव घरात ठेवल्यास ते घरासाठी अत्यंत शुभ मानले जाते. 11. कोळी. कोळीचे घरात आगमन होणे आणि जाळे तयार होणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. कोळीमुळे घरात दुःख, दारिद्र्य आणि अशांती वाढते. कोळीचे जाळे असल्यास घरात आर्थिक समस्या वाढतात आणि प्रगती थांबते. नातेसंबंधात कटुता निर्माण होते आणि घरगुती वादविवाद वाढतात. धार्मिक कार्यात अडथळे येतात कारण देवता स्वच्छतेत राहणे पसंत करतात. कोळीचे जाळे जीवनात गुंतागुंतीच्या समस्या निर्माण करू शकते. घरातील कोळीचे जाळे त्वरित साफ करावे कारण ते नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. निष्कर्ष. भुंगा घरात आल्यास आनंदाची बातमी मिळते आणि शुभ संकेत मिळतात. कासव घरात आल्यास विष्णू आणि लक्ष्मीची कृपा लाभते, तसेच इच्छापूर्ती होते. कोळी आणि त्यांचे जाळे घरात नसेल तर आर्थिक स्थैर्य आणि शांती टिकून राहते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रेम आणि समर्थनामुळेच आम्ही तुमच्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ तयार करत राहू. धन्यवाद.